ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर इतका त्रास होतो जर त्यांना पांढरे डाग असेल तर त्यांच्या मनात आत्महत्येचे सुद्धा विचार येतात. बरोबर. फोड ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये व्हिटिलिगो म्हणतो. तर जेव्हा असं लक्षात आलं की हा खूपच फेस करावा लागतो विशेषतः स्त्रियांना आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर इतका त्रास होतो जर त्यांना पांढरे डाग असेल तर त्यांच्या मनात आत्महत्येचे सुद्धा विचार येतात. बरोबर आहे. तर असे जेव्हा स्त्रिया झगडताना दिसल्या ह्या आजाराशी, तेव्हा मला असं वाटलं की ह्याच्यावर आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आयुर्वेद शास्त्र आणि आधुनिक शास्त्र ह्या दोन शास्त्र आपल्या आपल्या ठिकाणी उचित आहेत. पण आयुर्वेद शास्त्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही आजार मुळापासून दुरुस्त करायचा. तर मग आयुर्वेद शास्त्रामध्ये जर मुळापासून आजार दुरुस्त होत असेल आणि हा जो पांढऱ्या डागाचा रोग आहे, त्याला कोड म्हणतो, तर त्यात आधुनिक शास्त्रामध्ये ह्याच्यावर उपचार नाहीत, असं त्या तज्ज्ञांकडून वारंवार सांगलं जातं. जेव्हा पेशंट त्यांच्याकडे जातो, तेव्हा ते सांगतात की हे तुम्ही औषध घ्या, पण हा काही बरा होत नाही. जेव्हा अशा पद्धतीने एक तज्ञ बोलतो, तेव्हा त्या रुग्णांची मानसिकता एकदम म्हणजे हरवून जाते, की आता हे काही मी यातून बाहेर निघणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या डोक्यात ते फिट्ट बसतं, की मी यातून बाहेर निघणार नाही, तर त्यांची जर्नी पूर्ण नकारात्मक दृष्टीने सुरू होते.